नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. हा व्हिडिओ जो आहे तर तो खूप उपयुक्त होणार आहे. बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड केलेला नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की उत्पन्नाचं प्रमाणपत्र तसेच हयातीचा दाखला तुम्हाला 31 मे 2026 पर्यंत देणे बंधनकारक आहे का, असल्यास ते कसे काढावे, कुठून द्यावे आणि अशा आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर मे महिन्याचे राहिलेले अनुदान कधी येणार आहे, तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की प्रत्येक वर्षी 31 जून, 31 मे, 31 एप्रिल अशा तारीख आल्या की लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्सची जी आहे तर ती मागणी केली जाते. जसं की हयातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, अशा पद्धतीने काही कागदपत्रांची मागणी जी आहे तर ती केली जाते. आणि यावेळेस देखील ती मागणी जी आहे तर ती सुरू झालेली आहे. ठीक आहे, त्याचे व्हेरिफिकेशन देखील सुरू झालेले आहेत. परंतु ते कुठे देणे गरजेचे आहेत? काही लोक तुम्हाला बरेच व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचवलेले आहेत काही लाभार्थ्यांनी, तर त्यामध्ये सांगतात की ते चुकीच्या पद्धतीने माहिती सांगत आहेत की तुम्हाला तहसीलमध्ये जायचे आहे, तहसीलमध्ये उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, तहसीलमध्ये हयातीचा दाखला द्यायचा आहे. तर याविषयी आपण आता जाणून घेऊया. सुरुवातीला आपण हयातीचा दाखला याविषयी माहिती पाहूया. त्यानंतर आपण उत्पन्नाचा दाखला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण शेवटी जाणून घेणार आहोत. यावेळेस आपण तुम्ही व्हॉट्सॲपवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत, फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप. त्यामुळे जर तुमचा काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप करू शकता 9423393761 या नंबरवरती. 9423 39 37 61 हा आपला ऑफिशियल नंबर आहे. यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, व्हॉट्सॲपवर. चला तर बघा, हयातीचा दाखला कसा काढावा मी आधी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे की हयातीचा दाखला हा तुम्ही जो आहे तर तो बेनिफिशरी सत्यापन ॲप्लिकेशनवरती रजिस्टर्ड करून काढू शकता. खूप सोपा आहे, काहीही त्याला करण्याची गरज नाही आणि तिथे काही तुमची डिटेल्स चुकत अजिबात नाही. तुमचं डिटेल्स काहीही चुकत नाही. तिथे तुमचं फुल नाव जे आहे तर ते टाकायचं, जसं आधार कार्डवर आहे तसं टाकायचं. तुमची डेट ऑफ बर्थ विचारल्यास डेट ऑफ बर्थ टाका, तुमचा आधार कार्ड नंबर टाका. एवढ्याच 2-3 गोष्टी तुम्हाला तिथे टाकायच्या आहेत. त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहे ते मी ऑडिओ स्वरूपात तुम्हाला सांगितलेली आहे. जर व्हिडिओ चित्रफित त्याची हवी असेल व्हिडिओ स्वरूपात तर मात्र तुम्ही इथे कमेंट करू शकता. आपण ते देखील देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी जर कुणाकडे आपल्यापैकी जर कुणाकडे व्हिडिओ काढलेला असेल एखाद्या लाभार्थ्यांकडे तर ते देखील आपल्या व्हॉट्सॲपला तो व्हिडिओ पाठवू शकतात, जेणेकरून इतर लाभार्थ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. ठीक आहे, तर बरेच लाभार्थी काढतात कारण खूप छोटी प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या 1-2 ते 3 मिनटात ते करू शकणार आहात. ठीक आहे, आणि काही लाभार्थी म्हणण्यापेक्षा काही यूट्यूबवर तुम्हाला सांगत आहेत की तो तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करायचा आहे. तर बघा, असे अजिबात नाही, कारण तो दाखला काढल्यानंतर तुम्हाला तिथे लिहून येते की हा दाखला तुमचा सक्सेसफुली जो आहे तर तो सिस्टममध्ये सेट केला गेला आहे आणि आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ठीक आहे, अशा पद्धतीचा तो तुम्हाला तिथे मेसेज पाहायला मिळतो. जर तुम्हाला तहसीलमध्ये जायचेच असते तर ही प्रणाली उदयास का आली असते, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला लोक सांगतात पण तुम्ही स्वतः त्यावर विचार करा ना. तुम्ही विचार करा त्यावर की खरंच आपल्याला तिथे जावं लागेल का. तर तिथे जाण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे, तुम्ही ते तुमच्याकडे ठेवू शकता एक प्रूफ म्हणून. आता हे सर्वांनी करणं गरजेचं आहे का, तर बघा यामागे देखील खूप मोठं राजकारण आहे. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो हे सर्वांनी करणं गरजेचं आहे का. तर पूर्वीला काय व्हायचं की हयातीचा दाखला द्यायचा आहे म्हणून सर्वच लोक तो दाखला द्यायचे. दिव्यांग असो किंवा विधवा महिला किंवा मग ज्येष्ठ नागरिक, हे सर्वच लोक ते द्यायचे. पण हयातीचा दाखला नेमका लागू कुणाला होतो, जास्तीत जास्त प्रमाणे निधन कुठल्या कॅटेगरीचं होऊ शकतं अचानकपणे, तर ते वृद्ध लोकांचं, म्हणजे ज्यांचं एज 70, 60, 65 प्लस झालेलं आहे, या लोकांचं निधन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे
त्यांचे पैसे त्यांच्याऐवजी त्यांचं निधन झाल्यानंतर कोणीही वापरू नये या दृष्टिकोनातून तो हयातीचा दाखला ही संकल्पना जी आहे तर ती उदयास आलेली आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की इतर लाभार्थ्यांचं काय. पूर्वीचं सांगतोय इतर लाभार्थ्यांचं काय. तर जसं दिव्यांग आहेत किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत किंवा छोटे जे आहेत तर त्यांच्यासाठी हे सर्व लागू नव्हतं. जरी एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्याने ज्याचं एज 18 ते 30 आहे अशा लाभार्थ्यांनी जरी 10 वर्षात दाखला दिला नाही तरी पण त्याचं पुढे अनुदान चालू राहायचं. पूर्वीला राहायचं. ठीक आहे. असे काही बंधनकारक नव्हतं. ज्यांचा मृत्यू होऊ शकतो असं वाटतं त्या लोकांना ते बंधनकारक होतं. तरी पण बरीच लोकं तिथे द्यायची आणि ते डेस्कवर त्यांच्या ते तुमचा दाखला जमा करून घ्यायचे आणि पुढे काहीच करायचे नाही. कारण त्यांना माहिती होतं की तुम्हाला अनुदान न दाखला देता देखील येणार आहे. हे कधी व्हायचं. आत्तापर्यंत ते व्हायचं. परंतु आत्ता मात्र काय झालेलं आहे हे आपण जाणून घेऊया. तुम्हाला सांगू इच्छितो जर माझा आवाज क्लिअर येत नसेल तर माझी तब्येत बरोबर नसल्या कारणामुळे तो आवाज जरा बदललेला आहे. ठीक आहे. तर आत्ता काय होणार तर आता देखील तीच नियमावली लागू आहे. ठीक आहे. तीच नियमावली लागू आहे. परंतु आता हयातीचा दाखला काढायला आपल्याला कुठेही जाण्याची गरज अजिबात नाही. तो तुम्ही तुमच्या मोबाईलवर काढू शकता. त्याच्यामुळे काय झालं आहे की आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही दिव्यांग असाल, जरी 18 ते 30 वयात असाल तरी पण तुम्ही तो दाखला तुमच्या मोबाईलवर काढू शकता आणि तुमचं व्हेरिफिकेशन 100% करू शकता. जेणेकरून काय होणार की पुढे जाऊन जर सरकारने असं म्हटलं की आम्ही तुमच्या हातामध्ये दाखला काढण्याचा पर्याय दिला तरी पण तुम्ही दाखला दिला नाही आणि त्यामुळे तुमचं अनुदान थांबवलं तर मात्र तुम्ही काहीही बोलू शकणार नाही. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनीच हा दाखला काढायचा आहे. ठीक आहे. खूप कमी प्रोसेस आहे, खूप छोटी आहे. आशा आहे की तुम्हाला उत्पन्नाच्या या हयातीच्या प्रमाणपत्राविषयीची माहिती मिळालेली असेल. ठीक आहे. आता उत्पन्नाच्या प्रमाणपत्राविषयी काय तर ते देखील असंच आहे की जे दिव्यांग आहेत किंवा मग जे स्टुडंट्स आहेत अशा लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. काही लाभार्थ्यांनाच, विधवा महिला असेल किंवा मग इतर जे लाभार्थी आहेत अशाच लाभार्थ्यांना ते देणे बंधनकारक असते. प्रत्येकाचे व्हेरीफाय काही होत नाही उत्पन्न. कारण जो दिव्यांग आहे तर त्याचे मागच्या वर्षी उत्पन्न जर 15,000 होते तर यावर्षी कसे काय 16,000 होईल तुम्हीच विचार करू शकता ना. त्याच्याकडे काय हे थोडी आहे. उत्पन्न उलटे त्याचे कमी होईल कारण महागाई वाढलेली आहे, त्याचा खर्च वाढलेला आहे. सर्वसाधारण नॉर्मल भाषेत सांगायचं झालं तर अशा प्रकारे दिव्यांग किंवा इतर जे आहेत तर त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि हे देण्याची कंपल्सरी गरज नाही. पण जर तुमच्या तालुक्यात सांगत असेल, तुमचं नाव असेल, तुम्हाला विचारत असेल की तुमचा उत्पन्नाचा दाखला द्या तर ठीक आहे बाबा घेऊन टाक. तलाठी किंवा मग जिथून तुमचा दाखला काढता येतो तलाट्याकडून तो अहवाल घेऊन ते उत्पन्नाचा दाखला तुम्ही तिथे देऊ शकता. आणि उत्पन्न देण्याचा जो अधिकार आहे तो पूर्णपणे तलाठी यांच्यावरतीच अवलंबून आहे. तलाठी अहवाल असतो म्हणजे जो तलाट्यांचा एक माहितीपत्र असतं की हा रहिवासी इथे इथे राहत असून यांचं उत्पन्न हे आहे, यांच्याकडे ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ते सबमिट करू शकता. त्यामध्ये काही एवढं नाही. पण उत्पन्नाचा दाखला प्रत्येकाला देणे गरजेचे नाही. ठीक आहे. आणि कदाचित यापुढे उत्पन्नाचं प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची देखील सुविधा येण्याची शक्यता जी आहे तर ते आहे आणि ते सत्यापन ॲप यावरतीच येईल. सर्व लाभार्थ्यांना जरी नाही आले तरी निराधार लाभार्थ्यांसाठी ती सुविधा येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे या दोन गोष्टी आहेत. महत्त्वाचं म्हणजे या 30 तारखेपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे का. बऱ्याच लाभार्थ्यांचं 30, 31 अशा तारखा लिहून येतात आणि तिथे लिहून येतं की सर हे द्यायचं आहे का किंवा हे नाही द्यायचं आहे का, काय आहे. तर याविषयी तुम्हाला सांगू इच्छितो 30, 31 या तारखेपर्यंत देण्याबाबत कुठलाही शासन निर्णय आलेला नाही आणि हे बंधनकारक नाही. परंतु नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू झालेलं आहे. आर्थिक वर्ष नवीन सुरू झालेलं आहे. 2026 ते 2027चं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर आत्ता काढलं या महिन्यामध्ये तर ते चांगलं राहील. ठीक आहे. जरी नाही काढलं तरी ठीक आहे, पण काढलं तर तुमच्यासाठी योग्य राहील कारण तुमचं व्हेरिफिकेशन लवकर होऊन जाईल आणि पुढे अडचणी येणार नाही. समजा तुमचं निघलाच नाही दाखला तरी पण तुम्हाला काही अडचणी येण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये देखील ते काढू शकणार आहात. ठीक आहे. तर ही होती हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला देण्याबद्दलची माहिती. आता तुम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची देखील उत्तरे आपण जाणून घेऊया. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच लाभार्थ्यांकडून एक कॉमन प्रश्न जो आहे तर तो विचारला गेला आहे
की सर राहिलेले मे महिन्याचे अनुदान कधी येणार आहे. तर याविषयी जे आहे तर ते सविस्तर व्हिडिओ आज आपण माहिती कलेक्ट करणार आहोत. काल मला जे आहे तर ते माहिती कलेक्ट झालेली माहिती सॉर्ट करता आली नाही कारण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे, आणि आज आपण ती माहिती मात्र कलेक्ट करून तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आज आपण व्हॉट्सॲपवर विचारलेले काही प्रश्न घेऊयात, ज्यामध्ये आजचा पहिला प्रश्न अंबिका यांचा आहेत. त्या आपल्याला विचारतात, सर मे महिन्याचे अनुदान कधी येणार आहे. जसं मी आता सांगितलं अंबिकाजी, मी आजारी आहे. ओके, तर मे महिन्याचे अनुदान कधी येणार आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. आजचा दुसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. रमेश ढाकोरे यांनी त्यांचं सर्टिफिकेट पाठवलेलं आहे आणि ते विचारतात, सर एप्रिल ते मेचे 5,000 नाही आले. तर बघा, ते पैसे तुम्हाला येऊन जायला पाहिजे, कारण सर्व दिव्यांगांना ते पैसे आलेले आहेत. सर्व म्हणजे बऱ्याच दिव्यांगांना पैसे आले ज्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहे नाही आहे. ठीक आहे, तर तुमचा बँकेचा इश्यू असू शकतो कदाचित, कारण इतर लाभार्थ्यांना मात्र ते पैसे जे आहेत ते मिळालेले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला देखील ते मिळणे अपेक्षित होते, पण तुमचा बँक इश्यू असू शकतो कदाचित, त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत. बाकी बऱ्याच दिव्यांगांना म्हणजे सर्व दिव्यांगांना पैसे देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला गेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे सुनीता थोसर यांचा. ते विचारतात, सर विधवा पेन्शन कधी जमा होणार आहे. तर बघा, विधवा पेन्शन ही लवकरच जमा होणार आहे आणि त्याची माहिती आज आपण घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जे आहेत ते चॅनलवरती व्हिडिओ जो येईल त्याची वाट पाहत राहणे अपेक्षित आहे. ठीक आहे, अशा प्रकारे बरेच व्हॉट्सॲपवर प्रश्न आहेत, परंतु आता व्हिडिओ मोठा होतो आहे, त्या कारणामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. जर तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा, आणि जर आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा या महिन्याचे राहिलेले पेन्शन कधी येणार आहेत या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.